आज आमच्या बोरीगडगाव परिसरातील 5 दिवसापासून काही शेतकरी बसलेले आहेत उपोषणाला। रोज 150 ते 200 शेतकरी एक दिवसीय उपोषण करत होते। 8 शेतकरी आमरण उपोषणाला बसले होते। शेतकऱ्यांच्या मागण्या काही जास्त मोठ्या नाही। कर्जमाफी आहे, संपूर्ण कर्जमाफी 2008 पासून काही शेतकरी आलेले आहेत कर्जमाफीत, त्यांचासुद्धा त्याच्यात समावेश नाही। दुसरं, शेतकऱ्यांना विमा नाही। आज जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांना याचा अहवाल केला कृषी विभागाचा, किंवा सदृश्य दुष्काळ कसा म्हणता तुम्ही? इकडे एका एकरात 12 एकर सोयाबीन, माझी 12 एकर सोयाबीन आहे, त्या सोयाबीनमध्ये 8 क्विंटल फक्त सोयाबीन झाली। सदृश्य दुष्काळ कशा पद्धतीने म्हणता? ज्यावेळेस तुमचे पगार वाढतात, 7वं वेतन लागून राहिलं, 8व्या वेतनाची तयारी सुरू आहे तुमची, त्यावेळेस दुष्काळ दिसत नाही, शेतकऱ्यासाठी दुष्काळ दिसते। आमदार खासदाराचे भत्ते वाढवून राहिले, काय गरज आहे आमदार खासदाराला भत्त्याची? काय गरज आहे या लोकल पेन्शनची? यामुळे शेतकऱ्याचा जो खरा शेतकऱ्यांचा जो हे होऊन राहिला, घाटा होऊन राहिला, यामुळे होऊन राहिला की कर्मचाऱ्यांचे पगार तुफान पगार होऊन राहिले, आमदार खासदारांचे तुफान भत्ते होऊन राहिले। याच्यावर जर समजा नियंत्रण जर नाही आणलं, शेतकऱ्याला जर काही दिलं नाही, तर शेतकरी काय करणार आहे? आत्महत्येशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही। दुसरं असं, आम्ही काही चोरी करायला चाललो नाही, काही डाके टाकायला चाललो नाही। आमची फक्त एकच मागणी आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विमा, याचे लाल्याचे पैसे, कापसाचे पैसे, सोयाबीनचे पैसे। 21 दिवसाचा पावसाचा खंड असल्यावर नंतरही कोणी बोलायला तयार नाही। आता नागपूरमध्ये विधान अधिवेशन झालं, अधिवेशनात एक आमदार बोलायला तयार नाही। शेतकरी म्हणजे असं वाटते की या आमदाराच्या हवालक्यात चपलाने शेतकऱ्यांना मारायला पाहिजे, यांना गावबंदी करायला पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना गावात न येऊ देता हे जे लोक निवडून आलेले आहेत यांच्यावर काहीतरी केलं पाहिजे। हे लोक विसरले, आमदार खासदार मंत्री विसरले की आपण शेतकऱ्याची पुतळा, हे काही वरून पडले नाही, ते आभाळातून पडले असतील म्हणून शेतकऱ्यावर अन्याय केला पाहिजे। पण यांनी सुद्धा विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा की आपण काय करून राहिलो। आज विदर्भाचा प्रश्न आहे, आज विदर्भात काय व्यवस्था आहे? पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही। 5 दिवस पाऊस झाला, पावसानं सगळं तुरीचं पिकाचं नुकसान केलं। आज आम्ही पोलीस मंडळीचा निषेध करतो, कारण आज आम्ही बोरीगडगाववरून ज्यावेळेस निघालो त्यावेळेस आम्हाला या नोटिसा देण्यात आल्या। जसं काय आम्ही चोरी करायला चाललो, कुठे डाका टाकायला चाललो, पण जे डाके टाकणारे आहेत, जे चोऱ्या करणारे आहेत त्यांना संरक्षक पोलीस देते, पण जे शेतकरी आहेत, जे हाडाचे शेतकरी आहेत, ते रात्रंदिवस शेतकरी शेतात असतो, रात्री 2-2 वाजता लाईन येते, 2 ते सकाळी 9 वाजेपर्यंत लाईन येते। रात्री लाईन विचू काट्यानं साप असतात, त्या डीपीवर आम्ही स्वतः जातो, शेतकरी आम्ही स्वतः जातो, डीपीवर फ्यूज टाकतो, कोणता वायरमन नाही, कोणता इंजिनियर नाही, काहीच नाही। अडगाव गावामध्ये राधेश्यामजी कीर्तने, वसुदेवजी बहुरूपी, ठाकरेजी, नाईकजी आणि असंख्य सहकारी शेतकरी गेल्या 6 दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। खामगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे, शेतकऱ्यांच्या खात्याला जे बँकांनी होल्ड लावलेले आहेत ते निघाले पाहिजेत, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकरी गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत। यावर्षी खामगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला सोयाबीन कापसाच्या वेळेस खरीपमध्ये पाणी नव्हता, त्यानंतर रब्बीमध्ये अवकाळी पावसामुळं तुरीची, हरभऱ्याची फार वाईट परिस्थिती झालेली आहे। म्हणजे खामगाव तालुकाच नाही तर जिल्ह्यामध्ये शेतीची भीषण अवस्था आहे। फार वाईट साल हे शेतकऱ्यांसाठी यावर्षीचं आहे। त्यामुळं खामगावमधील हे शेतकरी आज प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं बोरी अडगाव या ठिकाणाहून ट्रॅक्टर मोर्चा घेऊन खामगावला येत आहेत। निश्चितपणे प्रशासनानं या सगळ्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे। प्रशासनानं हवी तशी दखल घेतली नाही। येणाऱ्या काळामध्ये सरकार जर शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसेल तर खामगावचे शेतकरी जर बुलढाणा या ठिकाणी आंदोलन उभं करत असतील, किंबहुना मुंबईला जाऊन सुद्धा आंदोलन उभं करायची प्रत्येकाची मागणी असेल, तर वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासोबत, शेतकऱ्याच्या पाठीशी, त्याच्या खांद्याला खांदा लावून लढायला मी तयार आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं
शेतकऱ्याचे प्रश्न काही महिन्यापासून हाताळल्या जात आहेत. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. शासनानं तात्काळ या सर्वाची दखल घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या वतीनं या मोर्चाच्या निमित्तानं सर्व या ठिकाणी शेतकरी आले. मला अपेक्षाही नव्हती या गोष्टीची, तरीसुद्धा मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. दुसरा एक विषय, मी प्रमुख मागण्यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला आम्ही 7 जण बसलेलो आहोत. तरी त्यांची अनेक जणांची प्रकृती हलवलेली आहे. त्याच्यानंतर कलेक्टरांनी आमची आता मीटिंग लावलेली आहे. आतापर्यंत आमचं प्रशासनानं आतापर्यंत कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतली. कापूस व सोयाबीन व पीक विमा आणि कर्जमाफी याच्या संदर्भात आतापर्यंत कोणताच राजकीय व या तालुक्याचा व या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आतापर्यंतही सुद्धा बोलला नाही. हे ज्यांचे कामं आहेत ते बोलून नाही राहिले. आज हा लढा आमच्यासारख्या शेतकऱ्यावर येऊन ठेपला. मी आग्रहाची विनंती करतो, तुमच्या चॅनलच्या व सर्व चॅनलच्या वतीनं विनंती करतो की हा पुरेपूर तुम्ही मार्गी लावा. शासनाकडनं काय अपेक्षा आहे आपल्याला? शासनाकडनं 100% पीक विमा मिळण्याबाबत आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा 7/12 कोऱ्या होण्याबाबत, आणि दुसरा एक विषय राहिलेला आहे तो आमचा दुष्काळग्रस्त करा. दुष्काळ सदृश्य नाही पाहिजे आम्हाला. कबूल असेल तर सांगा महाराज साहेब, तुमच्याकडे न्याय आहे. शेतकरी कुठे गेले? शेतकरी का रस्त्यावर टाकले? मोर्चा या ठिकाणी थांबवला. खऱ्या अर्थानं आम्ही शासनाचा, प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि जर आम्हाला हा ट्रॅक्टर मोर्चा घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी जर जाऊ दिले नाही तर मात्र शेतकऱ्याच्या रोषाला पोलीस प्रशासनाला बळी पडावं लागेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. ही पहिली गोष्ट. एक ट्रॅक्टर बोला तरी काय अडचण नाही. हॅलो बोला, तुमच्याशी बोलतो. हॅलो बोला, कोण बोलायचं? मारा, बोलच मारा. आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहे, मारा. काही बोलायचं रस्ता होतोय का? बकरा